नमस्कार. आज 15 ऑगस्ट 2026 सकाळचं झेंडावंदन आटोपलं आणि थेट निघालो त्र्यंबकेश्वरला ट्रेकिंगसाठी ब्रह्मगिरीच्या पर्वतावर. ट्रेकिंगला जाण्याचं तसं एकदम अचानकच ठरलं, त्याच्यामुळं मनात आलं आणि लगेच निघालो. बम बोले. ब्रह्मगिरीच्या पर्वताला दरवर्षी प्रदक्षिणा मारतो, पण बरेच वर्षापासून ब्रह्मगिरीच्या पर्वतावर वरती गेलेलोच नव्हतो, म्हणून आज वरती जायचं ठरवलं. आणि 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये आज तुफान गर्दी झालेली होती. इतकी ट्रॅफिक जाम झाली होती. त्यातल्या त्यात पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यावर आमच्या शुभमच्या दुकानात रेनकोट घेणाऱ्यांची गर्दी वाढली. आज माझ्यासोबत आमचे वाघसर होते. वाघसर पुण्याहून आलेले होते आणि त्यांनी अजून ब्रह्मगिरी पर्वत पाहिलेला नव्हता. त्यांची इच्छा होती की एकदा तरी ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जायचं. आजही सुट्टी असल्यामुळे ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जाणाऱ्यांची गर्दी खूप होती. गेल्यानंतर आहे ना, सिंगल रस्ता आहे वरती जायला, त्याच्यामुळे वरती जायलाच काही ना जागा नाही. मग आम्ही वरती जाण्याचं कॅन्सल करून गंगाद्वारला जाणं पसंत केलं आणि गंगाद्वारच्या घनदाट जंगलातून निघालो. त्या रस्त्याने जाताना आम्हाला माकडांचं दर्शन झालं. तिथं गेल्यानंतर देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर आम्ही या प्राण्यांचं दर्शन घेतलं, कारण हेच खरे या संपत्तीचे मालक आहेत. मी विचार करत होतो कसं असेल त्यांचं आयुष्य, कसं असेल त्यांचा परिवार, ते कसे राहत असेल, कसं पोट भरत असेल. पण एक मात्र खरं, आपण तिथं गेल्यानंतर त्यांना आपल्याकडून एक अपेक्षा असते की यांच्याकडून आपल्याला काहीतरी खायला मिळेल, आणि याच आशेने ते आपल्या जवळ येतात. आम्ही जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आजच्या ज्या भाविक वर्गामध्ये सर्वात जास्त वर्ग जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेरील होता. म्हणजे बाहेरच्या राज्यातील जास्त लोक या ठिकाणी आलेले होते. मला काय राहवलं नाही, मी प्रत्येकाला विचारत होतो तुम्ही कुठून आले? छत्तीसगढ़. अच्छा, छत्तीसगढ़. अरे वाह, छत्तीसगढ़ से. आप भी छत्तीसगढ़ से? अरे वाह, वेरी गुड. हम लोग एमपी से हैं. आप एमपी से? आप भी एमपी से? बंगाल. बंगाल. अरे वाह. आप कहाँ से है सर जी? एमपी. आप कहाँ से सर जी? बिहार. वेरी गुड. बहन जी, आप कहाँ से आए हैं? हम नागपुर से आए हैं. नागपुर. हाँ. आप कहाँ से आए हैं? येवला. येवला. अरे मराठी अपन. सूरत से आए? अच्छा, गुजरात. वेरी और यहाँ पे अभी पहाड़ों के ये झरने देखिए गुड. कितना सुहाना है कैसा लग रहा है? और एकदम बहुत अच्छा. हाँ. यहाँ का नज़ारा मतलब एकदम प्रत्यक्ष में भोलेनाथ का ऐसा लग रहा है कि एकदम यहाँ पे दर्शन हो गया है. क्या बात है, वेरी गुड. बहुत अच्छा लगा. क्या नाम आपका? अनूप मिश्रा. अनूप मिश्रा. थैंक यू सर. बारामती. भोपाल. भोपाल. कैसे पहली बार आए. हाँ. बढ़िया मस्त बारिश टाइम बहुत मस्त है. अच्छा अच्छा अच्छा. उजना सूरत. अच्छा, नहीं यूपी से. अच्छा, ये त्र्यंबकेश्वर कैसा लगता है? एक नंबर अच्छा है. अच्छा, थैंक यू. या भाविकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि एक गोष्ट लक्षात आली की बाहेरच्या राज्यातील लोकांना नाशिकचं आणि त्र्यंबकेश्वरचं किती मोठं आकर्षण आहे. मग आम्ही गंगाधराचं दर्शन घेऊन हळूहळू त्यांच्याशी गप्पा मारता मारता खाली उतरलो. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा नाशिकला परतलो. आजच्या ब्लॉगसाठी लाईक आणि शेअर करा, आणि तुम्हाला त्र्यंबकेश्वरबद्दल, ब्रह्मगिरी पर्वताबद्दल, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. भेटू पुढच्या वेळेस. धन्यवाद.